हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। मुली सूचना फलक वाचतात या वाक्यातील प्रयोग ओळखा। अकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक कर्तरी की भावे प्रयोग। मुली सूचना फलक वाचतात वाक्यात कर्ता काय आहे? तर मुली प्रत्यय नाही आहे म्हणून कर्तरी प्रयोग येईल। सूचना फलक वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग येईल, ऑप्शन सी। कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते। जर वाक्यातील कर्ता चेंज केला, मुलीच्या जागी राधा घेतलं तर राधा सूचना फलक वाचते, क्रियापद चेंज होते। कर्ता जर राहुल घेतला तर राहुल सूचना फलक वाचतो, क्रियापद चेंज होते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे। अकर्मक कर्तरीमध्ये वाक्यात कर्म नसते। त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते। कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो। भावे प्रयोग क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सहिष्णु या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। सहनशील, सारखेपणा, उग्र की श्री विष्णू। सहिष्णु, तर सहिष्णु म्हणजे सहनशील, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न, कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? गोविंदाग्रज, आरती प्रभू, बालकवी की कुसुमाग्रज। मराठी भाषा गौरव दिन, तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन म्हणून, ऑप्शन डी। कोणाचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज? तर वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण यांच्या प्रसिद्ध कवितेवर प्रश्न पाहिला होता। कोणती होती प्रसिद्ध कविता? तर कणा। त्यानंतर नाटक कोणतं लिहिलं यांनी? नटसम्राट। त्यानंतर गोविंदाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? राम गणेश गडकरी। आरती प्रभू, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर आणि बालकवी प्रल्हाद केशव अत्रे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। माधुकरी, मजुरी, मधुकर की मानधन। अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा, तर याला म्हणतात माधुकरी, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? वि.स. खांडेकर, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर, वि.वा. शिरवाडकर। ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, तर अरुण कोलटकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही, ऑप्शन सी। बाकी या सर्वांना मिळालेला आहे, वि.स. खांडेकर, विंदा करंदीकर आणि वि.वा. शिरवाडकर। पुढचा प्रश्न, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? अनन्वय, अपनूती, अनुप्रास की अतिशयोक्ती। उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, त्याला फक्त स्वतःचीच उपमा दिली जाते। आईसारखी, आईच आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी। उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते। कोणता अलंकार? अनन्वय अलंकार, ऑप्शन ए। यामध्ये एखाद्या गोष्टीची तुलना स्वतःबरोबरच केलेली असते। ठीक आहे, आईसारखी, आईच। अपनूतीमध्ये काय असते? तर उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शवलेले असते। हा आंबा नाही, ही साखरच आहे। अनुप्रासमध्ये काय असते? तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते। कावळा कावकाव का करतो? बालिश बहु बायकांत बडबडला। ठीक आहे, अतिशयोक्ती, तर एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगितलेली असते। ती रडली समुद्राच्या समुद्र, अतिशयोक्ती अलंकार। पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा। पाखरे उडून गेली, स्वार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी की संकेतार्थी। पाखरे उडून गेली, तर वाक्यातून फक्त काळाचा बोध होत असेल तेव्हा स्वार्थी वाक्य असते, ऑप्शन ए। विद्यार्थीमध्ये क्रियापदाला वा, वि, वे असे प्रत्यय असतात। वाक्यातून शक्यता, कर्तव्य, इच्छा, योग्यता असं दर्शवलेलं असते। आज्ञार्थीमध्ये आज्ञा दिलेली असते आणि संकेतार्थी जर तरने जोडलेली वाक्य। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पुढीलपैकी कोणता शब्द विष या शब्दाचा समानार्थी नाही? कूप, गरळ, जहर की हलाहल। तर गरळ, जहर, हलाहल हे सर्व विष या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत।
कूप येणार नाही, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, आज उशिरा उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी भावे शक्य कर्मणी की समापन कर्मणी. आज उशिरा उजाडले. तर वाक्यात कर्ता काय आहे? तर क्रियापदातच कर्ता आहे, म्हणजेच हा क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवतोय. उजाडले, उजेड आहे कर्ता. आणि जेव्हा क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवत असेल तेव्हा तो भावे प्रयोग असतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आज उशिरा उजाडले, आज सारखे गडगडते, गावी जाताना उजाडले. ठीक आहे, ही सर्व भावे प्रयोगाची उदाहरणे आहेत. कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. शक्य कर्मणीमध्ये क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा दर्शवलेली असते. मला हे काम करवते, मला हे खाववते. समापन कर्मणीमध्ये ऊन हा प्रत्यय असतो आणि कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते. हेमाचे पुरण वाटून झाले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे? अश्वतुरंग, सहोदर मित्र, अभियान मोहीम, मासा मीन. चुकीची जोडी. तर अश्वतुरंग समानार्थी आहे, मासा मीन समानार्थी शब्द आहेत, अभियान मोहीम सुद्धा करेक्ट आहे. सहोदर म्हणजे काय असते? मित्र असते की भाऊ असतो? तर सहोदर म्हणजे भाऊ, मित्र येणार नाही. सो ऑप्शन बी येईल तुमची चुकीची जोडी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी झाली, कंसातील शब्दाची जात ओळखा. काळ्याभोर या शब्दाची जात क्रियापद, विशेषण, अव्यय की सर्वनाम? आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी झाली. तर ढग कसे आहेत? काळेभोर आहेत. ढग काय आहे? नाम आहे. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण म्हणतात. ऑप्शन बी, काळ्याभोर विशेषण येईल. नेक्स्ट क्वेश्चन, समानार्थी शब्द सांगा. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द मृगेंद्र, व्याघ्र, कुंजर की सारंग? तर सिंह म्हणजे मृगेंद्र, ऑप्शन ए. व्याघ्र वाघ, कुंजर हत्ती आणि सारंग हरिण. सारंग, मृग, कुरंग हे सर्व हरणाचे समानार्थी शब्द आहेत. हे सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता शब्द प्रयास या शब्दाचा समानार्थी आहे? श्रम, प्रसाद, आश्रम की प्रवास? प्रयास या शब्दाचा समानार्थी शब्द तर प्रयास म्हणजे श्रम, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, समास ओळखा. रणछोडदास द्विगु, बहुव्रीही, तत्पुरुष की अव्ययी भाव? रणछोडदास काय विग्रह होईल? तर रण सोडून जाणारा असा तो. तिसऱ्याच पदाचा बोध होत आहे. कोणता समास येईल? बहुव्रीही समास येईल, ऑप्शन बी. रणछोडदास. त्यानंतर लंबोदर, वक्रतुंड, जितेंद्रिय, गजानन, नीळकंठ ही सर्व आहेत बहुव्रीही समासाची उदाहरणे. नेक्स्ट क्वेश्चन, नीलम रोज एक निबंध लिहिते, रीती भविष्यकाळात रूपांतर करा. नीलमने रोज एक निबंध लिहिला होता. नीलम रोज एक निबंध लिहित जाईल. नीलम रोज एक निबंध लिहील की नीलमने रोज एक निबंध लिहिला असेल? रीती भविष्यकाळ. तर पहिल्यांदा मला सांगा, नीलम रोज एक निबंध लिहिते हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? तर हा साधा वर्तमान काळ आहे. लिहिते आणि नेहमीची सवय आहे, सो साधा वर्तमान काळ. रीती भविष्यकाळात काय होईल? तर रीती भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळात एखादी घटना पुन्हा पुन्हा घडेल असे दर्शवलेले असते. लिहित जाईल येईल तुमचा रीती भविष्यकाळ, ऑप्शन बी. नीलम रोज एक निबंध लिहित जाईल. भविष्यकाळात एखादी घटना पुन्हा पुन्हा घडेल असे दर्शवलेले असते तेव्हा रीती भविष्यकाळ. लिहित जाईल, वाचत जाईल, नाचत जाईल, रीती भविष्यकाळ. आता ऑप्शन ए मधलं नीलमने रोज एक निबंध लिहिला होता हे कोणत्या काळातलं वाक्य आहे? तर लिहिला होता भूतकाळात क्रिया घडून गेली होती, पूर्ण भूतकाळ येईल. त्यानंतर नीलम रोज एक निबंध लिहील, साधा भविष्यकाळ येईल. नीलमने रोज एक निबंध लिहिला असेल, भविष्यात घडलेली घटना असेल तेव्हा पूर्ण भूतकाळ. नीलमने रोज एक निबंध लिहिला असेल, त्याने पुस्तक वाचले असेल, पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, प्रयोग ओळखा. यशोदेने कृष्णाला बांधले. सकर्मक कर्तरी, कर्तरी भावे की कर्मणी? यशोदेने कृष्णाला बांधले. तर कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर यशोदा कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी येणार नाही.
कर्म कृष्ण, कृष्णाला सुद्धा प्रत्यय आहे, कर्मणी सुद्धा येणार नाही. भावे प्रयोग येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. भावे प्रयोगात कर्त्याला कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही. यशोदेच्या जागी कर्ता चेंज करा, धोंडू घ्या. कृष्णाच्या जागी कर्म चेंज करा, गाय घ्या. धोंडूने गाईला बांधले, क्रियापद चेंज होत नाही आहे. भावे प्रयोग आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते. ठीक आहे. भावे प्रयोगात सुद्धा सकर्मक भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. ठीक आहे, कारण की कर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन. छाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सावली, थंड, प्रकाश की प्रतिछाया. तर छाया प्रकाश येईल विरुद्धार्थी शब्द. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. लिंग ओळखा. वधू. तर वधू, ती वधू स्त्रीलिंग येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. त्याला काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी, समापन कर्मणी, पुराण कर्मणी की नवीन कर्मणी. त्याला काम करवते. तर याच व्हिडिओत आपण खूप वेळा डिस्कस केलं. करवते, खाववते, जाववते. क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य व्यक्त होते. शक्य कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. त्याला काम करवते, मला हे खाववते. समापन कर्मणी काय पाहिलं होतं, तर ऊन होणं हा प्रत्यय असतो, कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते. हेमाचे पुरण वाटून झाले. नवीन कर्मणीमध्ये काय पाहिलं होतं, तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर धरला गेला, धोंडूकडून गाय बांधली गेली. ठीक आहे, कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो नवीन कर्मणी प्रयोगात. नवीन कर्मणी प्रयोगावर खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. कर्णधाराने पुढे यावे या वाक्याचा प्रकार सांगा. विद्यार्थी, नकारार्थी, होकारार्थी की आज्ञार्थी. तर यावे, वा वी वे प्रत्यय, विद्यार्थी वाक्य. ऑप्शन ए. क्रियापदातून इच्छा दर्शवले, कर्णधाराने पुढे यावे आणि क्रियापदातून शक्यता, इच्छा, योग्यता, कर्तव्य यांचा बोध होतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते. नेक्स्ट क्वेश्चन. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव ओळखा. गोविंदाग्रज, माधवानुज, अज्ञातवासी की कुंजविहारी. तर खूप वेळा डिस्कस केलं. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. ऑप्शन ए. माधवानुज कोणाचं टोपण नाव आहे, तर काशीनाथ हरी मोडक. अज्ञातवासी दिनकर, गंगाधर केळकर आणि कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. ही सर्व टोपण नावे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.